नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी तिच्या मोबाईलमध्ये काहीतरी बघत असते. तेव्हाच आता मनोज ऑफिसला जायला निघतो आणि तो वल्लरीला म्हणतो की तुझं आवरून झालं असेल तर सांग, मी तुला ऑफिसला सोडू शकतो. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते की मला काही प्रॉब्लेम नाही तुमच्यासोबत यायला, पण सानिकाला सुद्धा घ्यायचं आहे, त्यामुळे तुम्हाला कदाचित ते चालणार नाही, म्हणून मग आम्ही जाऊ. तेव्हा मनोज लगेच वल्लरीला म्हणतो की काही हरकत नाही, चालेल. तेव्हा वल्लरी खूप आश्चर्याने मनोजकडे बघायला लागते आणि ती काहीतरी बोलणारच तितक्यातच तिथे इंदुताई रागातच मनोजला आवाज देत येतात आणि मनोजला म्हणतात की मन्या, तुला काही अक्कल विक्कल आहे की नाही? ही बाई तुला तुरुंगात खडी फोडायला पाठवते आणि तिचाच ड्रायव्हर बनून फिरणार आहेस का तू आता? स्वतःच्या कष्टाच्या पैशातून घेतलेल्या गाडीतून तू हिला आणि त्या तुझ्या मुळावर उठलेल्या सानिकाला घेऊन फिरणार आहेस का? मन्या, अरे यालाच म्हणतात की स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते की इट्स ओके, मी आणि सानिका मॅनेज करू, तुम्ही नका सोडू आम्हाला. आता मनोज इंदुताईला रागाने म्हणतो की का गाडी माझ्या पैशाने घेतली म्हणून त्यात वल्लरी बसू शकत नाही ना? मग हे घर वल्लरीने घेतले तर मग आपण सगळ्यांनी घर सोडायचं का? तेव्हा इंदुताईंना हे ऐकून खूपच राग येतो. तेव्हा वल्लरी मनोजला थांबवत म्हणते की एक मिनिट, हा विषय कुठून कुठे चाललाय? मुळातच तुझं माझं का करतोय आपण? हे घर आपलं आहे. तेव्हा मनोज म्हणतो की तेच म्हणतोय मी, घर आपलं आहे तशीच गाडी पण आपली आहे. हे ऐकून वल्लरी आश्चर्याने मनोजकडे बघायला लागते, कारण तिला थोडासा मनोजवरती डाऊट येत असतो की मनोज तिच्यापासून काहीतरी लपवतोय. आता मनोज म्हणतो की तुझं आवरलं की ये पटकन खाली, मी खाली वाट बघतोय, असं म्हणून तो तिथून निघून जातो. तेव्हा इंदुताई वल्लरीकडे खूप रागाने बघायला लागतात, मात्र वल्लरी त्यांना काहीच बोलत नाही आणि तिथून मनोजच्या पाठी निघून जाते. तेव्हा इंदुताई रागानेच म्हणायला लागतात की आपलंच नाणं खोटं म्हणायचं, या माण्याला कधी अक्कल येणार आहे ना काय माहिती. तर यानंतर दुसरीकडे ज्वाला शेठ आणि दक्षक सर बोलत असतात. तेव्हा दक्षक सर ज्वाला शेठला म्हणतो की बॉस, त्यामुळेच काहीतरी ना त्या मनोजचं काहीतरी करायला लागतंय. मनोज आणि त्याची बायको ना आपल्यासाठी डोकेदुखी झाले. त्यावर ज्वाला शेठ म्हणतो की अरे भाई, कशाला काळजी करतोय, त्याचा बंदोबस्त आपण केलाय. आज तू एवढा मोठा धमाका बघशील ना की बघतच राहशील. तर इकडे ऑफिसमध्ये सानिका आणि वल्लरी बोलत असतात आणि यानंतर ते दोघेही तिथून कोर्टात जाण्यासाठी निघतात. तितक्यातच तिथे काही महिला वल्लरीच्या नावाने नारेबाजी करत आतमध्ये येतात आणि मोठ्याने ओरडत म्हणायला लागतात की ॲडव्होकेट वल्लरी भांबरे मुर्दाबाद. हे बघून वल्लरी खूप शॉक होऊन त्यांच्याकडे बघायला लागते. त्या बायका मात्र लगातार वल्लरीच्या नावाने नारेबाजी करतच असतात आणि म्हणत असतात की ॲडव्होकेट वल्लरी मुर्दाबाद. तेव्हा वल्लरी त्यांना म्हणते की एक मिनिट, हे सगळं काय चाललंय तुमचं, मला कळेल का, काय प्रकार आहे हा? तेव्हा त्यातील एक बाई म्हणते की काय प्रकार, काय प्रकार? आणि ती तिच्या सोबत असणाऱ्या बायकांना म्हणते की तुम्ही बघताय काय, तिच्या तोंडाला काळं फासा, त्याशिवाय हिला अक्कल येणार नाही, असं म्हणून ते वल्लरीला खेचायला लागतात. आणि त्या वल्लरीला म्हणत असतात की वल्लरी त्यांना म्हणत असते की काय करताय तुम्ही? तेव्हा त्या बायका मात्र काही ऐकायला तयार नसतात आणि त्या वल्लरीला खेचतच असतात. तेव्हा सानिका मध्येच त्यांना जोरात त्या बायकांवरती ओरडत म्हणते की थांबा, काय करताय तुम्ही, काय चाललंय, का त्रास देताय तुम्ही वल्लरी मॅडमला? तेव्हा एक बाई म्हणते की कारण हिने हिच्या नवऱ्याला त्रास दिलाय. कृतज्ञ आहे ही बाई, ज्या नवऱ्याने हिला पाठिंबा दिला, घरच्यांच्या विरोधात जाऊन हिला शिकवलं, त्याच नवऱ्याच्या विरोधात ही बाई उभी आहे, त्याला तुरुंगात टाकायचा प्रयत्न करते ही, आणि अशाच बायकांमुळे कुटुंब व्यवस्था धोक्यात आली आहे. तर दुसरी बाई म्हणते की हिच्यासारख्या बायका म्हणजे समाजाला कलंक आहेत, यांना वेळीच अद्दल घडली पाहिजे. आता हे सगळं ऐकून वल्लरीला खूपच वाईट वाटत असतं आणि तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. तेव्हा त्या बायका मात्र काही दया न करता म्हणायला लागतात की काय बघताय काय, लावा हिच्या तोंडाला काळं, असं म्हणून त्या परत वल्लरीला खेचायला लागतात. तेव्हा सानिका जोरात ओरडत म्हणते की थांबा, काय करताय तुम्ही, आणि तुम्हाला कल्पना तरी आहे का की सत्य काय आहे ते? आणि तुम्ही बरोबर बोललात, एका बाईच्या आयुष्यात नवरा असणं खूप महत्त्वाचं आहे ना, कुंकुवाची किंमत कळते ना तुम्हाला? मग ज्या लोकांनी माझं कुंकू पुसलं, माझं अख्खं आयुष्य बर्बाद केलं, त्या लोकांच्या विरोधात मॅडम माझ्यासाठी केस लढत आहेत आणि तुम्ही त्यांना चुकीचं ठरवताय. तेव्हा त्यातील एक बाई म्हणते की अगं पण ही तिच्या नवऱ्याच्या विरोधात जाते, त्याचं काय? तेव्हा सानिका ओरडून म्हणते की नाही, त्या त्यांच्या नवऱ्याच्या विरोधात नाही आहेत, त्या फक्त आणि फक्त न्यायाच्या बाजूने आहेत. अहो, त्यांच्या वागण्यात बोलण्यात त्यांच्या नवऱ्याबद्दल किती आदर आणि प्रेम आहे ना, हे मी पाहिलंय स्वतः. हे ऐकून वल्लरीला खूप वाईट वाटतं आणि ती खूप रडत असते. आता सानिका पुढे म्हणायला लागते की अहो, स्त्रियांना स्त्रियांच्या विरोधात उभं करायचं म्हणजे त्या एकमेकींचा पाय खेचणारच, आणि तेच तर सुरू आहे समाजात. अहो, वल्लरी मॅडमसारखे एखादी स्त्री माझ्यासारख्या स्त्रियांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहते. एवढं सगळं होऊनही जर तुम्हाला मला न्याय मिळवून देणं चुकीचं वाटत असेल ना, तर माझ्या तोंडाला काळं फासा, त्यांच्या नाही. तेव्हा त्या बायका थोड्याशा विचारात पडतात आणि खाली मान घालून उभ्या राहतात
आणि त्यांना त्यांची चूक समजते. तर आता त्या वल्लरीसमोर हात जोडत म्हणायला लागतात की वल्लरी मॅडम, आम्हाला माफ करा, आम्ही पूर्ण सत्य जाणून न घेता इथे आलो. वल्लरी मॅडम, तुम्ही तिला न्याय मिळवून देता हे तर चांगलंच काम करताय, तिला न्याय हा मिळालाच पाहिजे. आणि म्हणायला लागतात की वल्लरी मॅडम, चुकलं आमचं, आम्हाला माफ करा. आणि त्या सगळ्या बायका तिथून निघून जातात. त्यानंतर सानिकाला सुद्धा खूपच वाईट वाटलेलं असतं आणि ती वल्लरी समोर हात जोडून वल्लरीची माफी मागायला लागते आणि म्हणते की माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतोय ना मॅडम. तेव्हा वल्लरी सानिकाचा हात हातात घेत म्हणते की सानिका, प्लीज तू माफी नको मागू, सगळं यात तुझी काहीच चूक नाही आहे. आपण जी लढाई आता लढतोय ना, तर असे प्रसंग आपल्यासोबत घडतच राहणार. त्यामुळे आता आपण खंबीरपणे उभं राहणं जास्त गरजेचं आहे. तर यानंतर आता मीडियावाले सुद्धा सगळे वल्लरीच्या ऑफिसमध्ये घुसलेले असतात आणि वल्लरी त्यांना म्हणत असते की तुम्ही सगळे असे डायरेक्ट केबिनमध्ये कसे घुसलात. तेव्हा ते मीडियावाले म्हणतात की मॅडम, आम्ही रिपोर्टर आहोत आणि सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही कधीही आणि कुठेही जाऊ शकतो. तर एक रिपोर्टर म्हणते की मॅडम, आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू, त्याची खरी उत्तरं आम्हाला अपेक्षित आहेत. आणि ती विचारते की तुम्ही आणि तुमचे मिस्टर एक आदर्श कपल म्हणून या समाजात ओळखले जाता, मग असं असताना तुम्ही तुमच्या नवऱ्याविरोधात केस कशी काय लढू शकता. म्हणजे याचा अर्थ हा आहे की तुमच्या दोघांमध्ये काही भांडण आहे का आणि तुम्ही अशा प्रकारे सूड घेताय. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघा, या क्षणाला मी तुमच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकत, त्यामुळे प्लीज जा इथून. तेव्हा त्यातील एक रिपोर्टर म्हणतो की मॅडम, तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरं टाळतायत, याचा अर्थ बाहेर जी चर्चा सुरू आहे ती खरी म्हणायची का. असं म्हणून ते सर्वजण वल्लरीला प्रेशराईज करायला लागतात की सांगा ना, सत्य काय आहे. तेव्हा सानिका त्यांना म्हणते की 1 मिनिट आणि त्यांना विचारायला लागते की एखाद्याच्या खाजगी आयुष्याबद्दल इतका काय इंटरेस्ट आहे हो तुम्हाला. माझ्यासारख्या हतबल स्त्रियांना न्याय मिळावा म्हणून मॅडम केस लढत आहेत आणि तुम्ही त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करताय. त्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात, पण त्या गप्प आहेत, कारण त्यांच्या कुठल्याही शब्दाचा तुम्ही चुकीचा अर्थ काढून त्याची बातमी करायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत. तेव्हा एक रिपोर्टर म्हणायला लागते की अहो, पण तुम्ही का बोलताय त्यांच्या वतीने. तेव्हा सानिका म्हणते की नाही, मी त्यांच्या वतीने नाही बोलत आहे, पण मला बोलण्याची हिंमत त्यांनीच दिली आहे. काय नाही केलं मॅडमने माझ्यासाठी, मला आत्मविश्वास दिला, धीर दिला. जेव्हा सगळ्यांनी आमच्याकडे पाठ फिरवली ना, तेव्हा न्याय मिळवून देण्याची एकमेव आशा वल्लरी मॅडमने दाखवली. आणि राहिला प्रश्न त्यांच्या संसाराचा, तर त्या आणि त्यांचे मिस्टर खंबीर आहेत त्यांचं नातं जपायला. तुम्ही किंवा कुणीच यात पडायची काहीच गरज नाही आहे. आणि म्हणते की मला वाटतं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील, त्यामुळे निघा आता तुम्ही. तेव्हा ते रिपोर्टर परत वल्लरीला विचारायला लागतात की मॅडम, आम्हाला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. तेव्हा सानिका ओरडत म्हणते की तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का, निघा आता. तेव्हा ते रिपोर्टर आता तिथून निघून जातात. तेव्हा सानिका वल्लरीला म्हणते की मॅडम, हे काय चालू आहे सकाळपासून. यावर वल्लरी म्हणते की सानिका, ही केस सुरू झाल्यापासून मला या गोष्टी अपेक्षितच होत्या. आपल्याला मुद्दामून त्रास दिला जातोय, पण प्लीज तू घाबरू नकोस, कारण आपली बाजू सत्याची आहे. तेव्हा सानिका म्हणते की मॅडम, मी घाबरते ते तुमच्यासाठी. माझा संसार तर सुरू होण्याआधीच मोडला, पण तुम्ही तुमचा इतका वर्षाचा संसार का उद्ध्वस्त करताय. आणि म्हणते की नका लढू मॅडम तुम्ही ही केस, कमीत कमी तुमचा संसार तरी वाचेल. हे ऐकून वल्लरी सानिकाला म्हणते की सानिका, अगं हे काय बोलतेस तू, इतक्या आत्मविश्वासाने आता सगळ्यांशी बोललीस तू. अगं मला आनंद झाला ते बघून, अभिमान वाटला तुझा, आणि आता तू हे बोलतेस. मला तू अजून खंबीर व्हायला हवी आहेस आणि तू माझी काळजी नको करूस. ही केस काय तर जगातली कुठलीच ताकद आमचं नातं नाही तोडू शकत. तर दुसरीकडे मनोज त्याच्या ऑफिसमध्ये असतो आणि त्याला एक मेसेज येतो. तेव्हा मनोज तो मेसेज बघायला लागतो, तर त्याला वल्लरीचा तो व्हिडिओ पाठवलेला असतो, ज्यात सगळ्या बायका वल्लरीवरती धावून जातात आणि तिला म्हणायला लागतात की काळं फासा हिच्या तोंडाला. आणि त्या बायका जे काही वल्लरीला बोलत असतात, वल्लरीवरती आरोप करत असतात, हे सगळं या व्हिडिओमध्ये असतं. तर मीडियावाले सुद्धा वल्लरीवर आरोप करून तिला प्रश्नांचा भडीमार करत असतात. हे सगळं बघून मनोजला खूप शॉक होतो आणि त्याला वाईटही वाटतं आणि रागसुद्धा येतो आणि म्हणायला लागतो की तो वल्लू ठीक तर असेल ना. आणि तो लगेचच आता वल्लरीला फोन करतो आणि विचारायला लागतो की वल्लू, तू ठीक आहेस ना. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, इतकं पॅनिक व्हायची काही गरज नाही, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा मनोज म्हणतो की काळजी करायचं की नाही हे मी ठरवतो, तू फक्त तिथे नेमकं काय झालं हे सगळं मला सांग. तेव्हा वल्लरी घडलेला सर्व प्रकार मनोजला सांगायला लागते. आणि आता वल्लरी म्हणते की त्यांना कुणीतरी पाठवले असं मला वाटतंय. मला माहिती नाही आहे की, पण या प्रकरणाला एवढं मोठं करण्याचा प्रयत्न कोण करतंय आणि का करतंय हेच मला कळत नाही आहे. तेव्हा मनोज म्हणतो की वल्लू, तू या सगळ्याचा विचार नको करूस, तू फक्त तुझी काळजी घे आणि काय वाटलं तर मला लगेच फोन कर. असं म्हणून मनोज फोन ठेवून देतो. तर इकडे वल्लरी मनातच म्हणते की आपल्यात कितीही वाद झाले ना, तरी मला माहिती आहे की तुम्हाला माझी किती काळजी आहे ते. तर दुसरीकडे मनोजला समजलेलं असतं की हे सगळं ज्वाला शेठने केलंय आणि तो म्हणतो की तू हे बरोबर नाही केले ज्वाला शेठ. आणि तो ज्वाला शेठला फोन करून त्याला ऑफिसमध्ये बोलावून घेतो. तर
तर इकडे पुष्पा कोणाशी तरी फोनवरती बोलत असते आणि ती म्हणते की हो हो मी बघते काय करायचं ते. आणि यानंतर आता इकडे ज्वाला शेठ आणि दक्षक आता मनोजच्या ऑफिसमध्ये आलेले असतात. तेव्हा दक्षक आता मनोजला विचारतो की बोला मनोज, काय बोलायचं होतं तुला. तेव्हा मनोज उठतो आणि दक्षकच्या जोरात कानाखाली वाजवतो. आता मनोज दक्षकची कॉलर पकडून त्याला म्हणायला लागतो की तुला सांगितलं होतं ना माझ्या फॅमिलीपासून दूर राहायचं म्हणून. आज जे काही केले ते तुम्हीच केले ना, माहिती आहे मला. तेव्हा ज्वाला शेठ मनोजवरती ओरडत म्हणतो की मनोज बस झालं. तेव्हा मनोज ज्वाला शेठची सुद्धा कॉलर पकडतो आणि म्हणतो की ज्वाला शेठ, मला माहिती आहे हे सगळं तुम्हीच केलंय ना, तेव्हा का करताय तुम्ही हे सगळं. तेव्हा ज्वाला शेठला खूप राग येतो आणि तो जोरात मनोजचा हात झटकतो आणि म्हणतो की मनोज, तू माझ्यावरती हात उचलून खूप मोठी चूक केलीस, याची सजा तर तुला मिळणारच. तेव्हा दक्षक म्हणतो की मनोज, कळते का तुला कुणाच्या वाकड्यात शिरतोयस ते. तेव्हा मनोज दक्षकला जोरात ओरडत म्हणतो की कळतंय. आणि तो ज्वाला शेठला म्हणतो की तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतोय मी, माझ्या फॅमिलीपासून दूर राहा. ही न्यायाची लढाई आहे, न्यायानेच लढा. माझ्या बायकोच्या अंगाला खरचटलं ना साधं, तरी बघाच मी काय करतो ते. तेव्हा ज्वाला शेठ म्हणतो की काय करणार रे तू, काय बिघडवणार आमचं. तेव्हा मनोज म्हणतो की मी जे काही करेल ना ते तुमचं सगळं अस्तित्व, तुमचं सगळं साम्राज्य संपवायला पुरेसं असेल. तेव्हा ज्वाला शेठ विचारतो की अच्छा काय करशील तू. तेव्हा मनोज म्हणतो की मी माफीचा साक्षीदार होईल. हे ऐकून ज्वाला शेठ खूप शॉक होतो. तेव्हा मनोज म्हणतो की तुमचे सगळे काळे धंदे आहे ना कोर्टात उघडकीस आणेल, लक्षात ठेवायचं हे. तेव्हा ज्वाला शेठ रागाने मनोजला म्हणतो की मी तुला बघून घेईल. असं म्हणतच तो तिथून रागातच निघून जातो. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की वल्लरीला घरामध्ये एका बॅगेत औषधं दिसतात. तेव्हा वल्लरी आश्चर्याने त्या औषधांकडे बघत म्हणते की औषधं, इतकी कुणाची औषधं आहेत. आणि त्यात एक रिपोर्टसुद्धा असतो. आता वल्लरी तो रिपोर्ट बघायला लागते तर त्यावर मनोजचं नाव लिहिलेलं असतं. तेव्हा वल्लरी बघायला लागते आणि म्हणते की मनोज भामरे, हे कसले रिपोर्ट आहेत. आणि तिला समजतं की मनोजला 3rd स्टेजचा लिव्हर कॅन्सर आहे. हे ऐकून वल्लरीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिला आठवतं की मनोजने त्यासाठीच तिला डिवोर्स नोटीस दिली आहे. आता हे सगळं आठवून वल्लरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती खूप रडायला लागते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.